आणि आता आपण महाफास्ट 100 मधून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। भाजपच्या आमदारांना आता अजित पवार महायुतीमध्ये नकोसे लोकसभेत फटका बसल्याचे भाजपच्या काही आमदारांचं मत। सूत्रांची माहिती, अजितदादा गटाची मतं भाजपला उमेदवाराला मिळाली नसल्याचाही आरोप। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सोबत होते, मात्र कार्यकर्ते नाही। लोकसभा निवडणुकीमधील पराभवाचा रोष राष्ट्रवादीवर, भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांचं बैठकीमध्ये एकमत। सूत्रांची माहिती, शिंदेंना शह देण्यासाठी दादांना सोबत घेतलं, तोच डाव उलटला। जागा वाटपामध्ये भाजपनं शिंदे गट दादा गटाला बुक्क्यांचा मार दिला। आमदार बच्चू कडूंची भाजपवर जोरदार टीका। अजित पवारांमुळे फटका बसला नाही तर काही भाजप लोकप्रतिनिधींच्या बेताल वक्तव्याचा लोकसभेत फटका। संघ आणि भाजपच्या बैठकीतील चर्चेवरून रुपाली पाटलांची टीका। माढा मतदारसंघात राष्ट्रवादीनं महायुतीचा धर्म पाळला नाही। भाजपच्या शिष्टमंडळानं पश्चिम संघटन महामंत्र्यांकडे अहवाल सोपवला। रणजितसिंह मोहिते पाटलांच्या निलंबनाचीही मागणी। पोस्टल मतांनी वाचवलं, ठाकरे गटाच्या आरोपांना रवींद्र वायकरांचं उत्तर। प्रतिक्रिया आता सुरू असतानाच विजयाची घोषणा कुणी केली, वायकरांचा सवाल। वायकर निवडणूक हरले म्हणून त्यांनी विजय चोरला, वायकर लोकसभेत जाणार नाहीत, सगळा बोगस कारभार। राऊतांची टीका, तर सीबीआयच्या भीतीनं वायकर ठाकरे गटातून पळाले, राऊतांचा आरोप। माझ्याबाबत खोटा प्रचार केला जातोय, माझ्याकडे हॅक करणारा मोबाईल असेल तर ठाकरे गटाकडेही असेल। ठाकरे गटानं त्यांचा पराभव मोठ्या मनानं पचवला पाहिजे, रवींद्र वायकरांचं वक्तव्य। भाजपनं शिवसेनेवर सर्वात मोठं आक्रमण केलंय, मुघलांनंतर भाजपनं केलेलं आक्रमण सर्वात मोठं। संजय राऊतांची भाजपावर टीका, तर आमची शिवसेना खरी म्हणणाऱ्यांनी स्वतःला आरशात पाहावं, राऊतांचा निशाणा। जिथं ठाकरे तिथं शिवसेना शिंदे गट काही दिवसात बंद होईल। असंख्य काँग्रेस पक्ष झाले पण मूळ काँग्रेस आजही मोठा पक्ष, राऊतांचं हे वक्तव्य। शोषित पीडित लोकांचे पक्ष भाजप आणि मोदींनी तोडले, शोषित पीडितांचे पक्ष तोडले तरी आम्ही त्यांना सांभाळून नेलंय, नाना पटोलेंचं हे वक्तव्य। नाना पटोले लहान आहेत, नाना पटोलेंच्या वक्तव्यावर राऊतांचा पलटवार। मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांमध्ये 1.5 तास तर शिंदे फडणवीसांमध्ये देखील 2 तास खलबतं। मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा, विस्तार याच आठवड्यात होणार, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी पक्षामध्ये मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू, मंत्रिपदाची संधी मिळावी, विक्रम काळेंची अजित पवारांकडे मागणी, सूत्रांची माहिती। दिल्लीत आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, पंकजा मुंडेंसह चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे बैठकीला उपस्थित राहणार। दिल्लीतील भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीसाठी फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत चर्चा होण्याची शक्यता। राजीनाम्यावर काय निर्णय होणार याकडे लक्ष। फडणवीसांनी सरकारमध्ये राहावं अशी विनंती आम्ही केली, फडणवीस आमची विनंती मान्य करतील, बावनकुळेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज संध्याकाळी आमदारांची बैठक बोलावली। दुष्काळ, मंत्रिमंडळ विस्तार, विधान परिषद निवडणुकीवर चर्चा होणार। मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी विनोद तावडे मैदानात, अनिल परब यांना पराभूत करण्यासाठी तावडेंची विशेष रणनीती। तावडेंकडून एका कार्यकर्त्याकडे 25 मतदारांची जबाबदारी। लोकसभेच्या निकालानंतर भाजप देशभरामध्ये मतदार आता आभार यात्रा काढणार आहे। सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकार आल्यानं भाजप मतदारांचे आभार मानणार। शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक, शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी कोल्हापुरात सर्वपक्षीय मोर्चा। मोर्चात शाहू महाराज, सतेज पाटील आणि राजू शेट्टी सहभागी होणार। अमित शहांच्या वक्तव्याविरोधात इंडिया आघाडी, सेबीकडे तक्रार। अमित शहांच्या स्टॉक मार्केट संदर्भातील वक्तव्यावरून इंडिया आघाडी आक्रमक। नीट प्रकरणी नव्यानं दाखल केलेल्या याचिकेवर 8 जुलैला सुनावणी, विद्यार्थ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, सर्वोच्च न्यायालयाच्या एनटीएला सूचना। आरक्षण असतानाही ओबीसींचा लढा सुरू, ओबीसी नेते मराठा समाजाबाबत विष ओकत आहेत, मनोज जरांगे पाटलांचा आरोप। तर मराठा समाजही आरक्षणासाठी एकत्र येणार, जरांगेंची प्रतिक्रिया। फोडा आणि झोडा हे जरांगेंचे राजकारण, भुजबळांना टार्गेट करून जरांगे धनगरांना भाऊ म्हणतात, लक्ष्मण हाकेंची जरांगे पाटलांवर टीका। दुसऱ्यांची भांडणं विकत घेण्याची काहींना सवय लागली, मनोज जरांगेंचं लक्ष्मण हाकेंना उत्तर। लक्ष्मण हाके यांचं शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला जाणार नाही, ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समितीचा निर्णय, सरकारनं कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा, लक्ष्मण हाकेंची मागणी। पुण्यात ओबीसी संघटनांचं आंदोलन, आंदोलकांकडून ओबीसींच्या सगळे सोयरे या जीआरची होळी। निवडून आले असते तर हिरो झाले असते, पण मी हिरो झालेला कोणाला कसं आवडेल, लातूर जिल्ह्यातल्या येस्तार इथं गावकऱ्यांशी बोलताना मुंडेंचं वक्तव्य। लोकसभेत अपेक्षित यश न मिळाल्यानं गिरीश महाजनांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले, महाजन यांनी बंद दारात बैठक घेत सुनावलं।
अकोल्यात कार्यकर्त्यांना नाना पटोलेंचे पाय धुतले, व्हिडिओ व्हायरल. पटोलेंनी स्वतःला संत समजू नये, कार्यकर्त्याला नोकर समजू नये, मिटकरींचा निशाणा. सरकारवर टीका करताना नाना पटोलेंची जीभ घसरली. साडी वाटपाच्या उपक्रमावर टीका करताना पटोलेंची जीभ घसरली. सांगलीत आटपाडी आणि मिरज विधानसभेची जागा आमची. चंद्रहार पाटलांकडून सांगलीतील 2 जागांवर दावा. चंद्रहार पाटलांकडून नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंची भेट. येत्या निवडणुकीला चंद्रहार पाटील ताकदीनं सामोरे जातील, लंकेंची प्रतिक्रिया. खासदार निलेश लंकेंचं मुख्यमंत्री शिंदे, गृहमंत्री फडणवीसांना पत्र. उद्यापासून सुरू होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्याची मागणी. पावसामुळे उमेदवारांना सराव करण्यात अडथळा येत असल्यानं भरती पुढे ढकलण्याची मागणी. 9,40,00,000,000पैकी वारकऱ्यांच्या वाट्याला फक्त 2,40,00,000,000ची औषधं. आरोग्य शिबिर वारकऱ्यांसाठी की कंत्राटदारांसाठी? विठ्ठलाच्या नावानं दरोडा, आव्हाडांचे सरकारवर गंभीर आरोप. जळगावच्या पाचोऱ्यातील भाजपच्या अमोल शिंदेंची मंत्री गिरीश महाजनांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न. अमोल शिंदे यांनी पाचोरा विधानसभेवर दावा केलाय. यानंतर आमदार किशोर पाटील आणि अमोल शिंदेंमध्ये शाब्दिक संघर्ष. वाशिममध्ये महावितरणचाच भोंगळ कारभार. कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या आदेशाला केराची टोपली. वाकलेले खांब आणि डीपी दुरुस्त करण्याचे आदेश देऊनही अंमलबजावणी नाही. सोलापूरच्या क्लुजमध्ये दुष्काळ निधीसाठी युवासेनेचं थाळीनाद आंदोलन. माळशिरस तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना निधी न दिल्यानं युवासेना आक्रमक झाली. आंदोलनाला खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा पाठिंबा. वाशिमच्या मानोरामधील काडोली गावातील कोल्हापुरी बंधाऱ्याचं बांधकाम अर्धवट आहे. जलसंधारण विभागाच्या दुर्लक्षपणामुळे गावकऱ्यांना त्रास होत आहे. संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करा, ग्रामस्थांची मागणी. वसईत प्रियकराकडून प्रेयसीची भर रस्त्यामध्ये निर्घृण हत्या. हत्येच्या वेळी लोकांकडून बचावाचा प्रयत्न नाही. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नाशिकच्या लासलगावमधून 1.5 लाख मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात. इस्रायल हमास युद्धादरम्यानही निर्यात सुरू. सुएझ कॅनल ऐवजी केप ऑफ गुड होप मार्गाचा वापर. नाशिकच्या सिन्नरमध्ये दमदार पावसामुळे पाणीपुरवठा करणारे 16 टँकर बंद. उर्वरित नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्यानं 1307 गावांना 383 टँकरनं पाणीपुरवठा. वाशिमच्या मालेगाव वनपरिक्षेत्रामध्ये शेकडो एकर जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू. 250 एकर जमिनीवरील अतिक्रमण उद्ध्वस्त. नांदेडच्या अर्धापूर तापमानामध्ये वाढीचा. टरबुजाला देखील आता फटका बसलेला आहे आणि 70,000चा लागवड खर्च. शेतकरी आर्थिक अडचणीत. एक महत्त्वाची. आजपासून मध्य रेल्वेच्या लोकल वेळेमध्ये धावणार आता रेल्वेचं वेळापत्रक सुधारण्यासाठी क्रॉसओव्हर नियमामध्ये बदल. क्रॉसओव्हर नियमामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक पुन्हा सुरळीत होणार. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन. 2022-23 साली वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना एक संधी मिळावी, विद्यार्थ्यांची मागणी. अमरावतीमध्ये उद्यापासून पोलीस भरती मैदानामध्ये चाचणीला सुरुवात होणार. 25,549 विद्यार्थी मैदानी चाचणी देणार. 18,419 तरुणी आणि 7,130 तरुणांचा समावेश. अमरावतीत उद्यापासून पोलीस भरती मैदानी चाचणीला सुरुवात होणार. 25,549 विद्यार्थी मैदानी चाचणी देणार. अकोल्यात उद्यापासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार. 195 पोलीस शिपाई भरतीसाठी 21,000 उमेदवारी अर्ज दाखल. परभणी पोलीस दलामधील 111 जागांसाठी 6,464 अर्ज. 19 जूनपासून भरती प्रक्रिया सुरू. धाराशिव जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई आणि वाहनचालक पदांच्या 143 जागांसाठी 19 ते 29 जून दरम्यान भरती प्रक्रिया होणार. तर 143 जागांसाठी तब्बल 8,000 विद्यार्थ्यांकडून अर्ज. आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी महापरिषदांची भरती प्रक्रिया रद्द झाली. महापरिषद अंतर्गत विविध गटातील 2,441 पदांची भरती प्रक्रिया रद्द. राज्यात पावसाची प्रतीक्षा. चांगला पाऊस आठवड्याभरानंतर पडण्याचा अंदाज. तर मुंबईत मात्र पावसाचा अंदाज. खान्देश विदर्भात मान्सून काही भागात पाऊस दाखल नाहीये.